चिरू, बाळा जरा ऐकतोस का? चिरू, चिरू. आलो आजी. हा चिरू पण ना. काय झालं आजी? अरे लक्ष कुठे असतं तुझं? आजी, अम्माच्या गोष्टी वाचता वाचता तर भले भले हरवून जातात. तर मी काय चीज आहे? कधी अम्माची गोष्ट वाचायची असते तर कधी अम्माकडनं गोष्ट ऐकायची असते. अरे कधीतरी माझं ऐकत जा. ऐकलं आजी, ऐकलं. पाणी मागितलंस ना तू? हे घे पाणी. पाणी नाही चिरू, गोळी. रत्नाचं डोकं दुखतंय. तू इथेच थांब, मी हिच्यासाठी गोळी घेऊन येते. नाही अम्मा, तुम्ही इथेच बसा. मी माझ्या सायकलवर जाऊन लगेच औषध घेऊन येतो. बरं ठीक आहे. लवकर ये आणि विसरू नकोस. हे घे पैसे. चिरू काहीच विसरत नाही आजी. मी हा गेलो आणि हा आलो. तोपर्यंत तू आराम कर. कुणास ठाऊक या मुलाचं लक्ष कुठे असतं ते. काय सुगंध आहे. जिलेबी. आता जिलेबी न खाता इथून गेलो तर जिलेबीला वाईट वाटेल. अंकल, गरमागरम जिलेबी खायला घाला. ते बघ, चिरू एकटा एकटा जिलेबी खातोय. अरे चिरू, इथे काय करतोयस? मिठाईच्या दुकानात मी भाजी घ्यायला आलोय. दिसत नाही का मी मिठाई खातोय? चिरू दादा, आम्हाला पण खायला दे ना. हा हा, का नाही. हे घे. जेवढ्या खायच्या आहेत तेवढ्या खा. अरे कोणीतरी मला पण विचारा. जिलेबी बघून तोंडाला पाणी सुटलंय. थँक्यू. अंकल, हे घ्या पैसे. वा चिरू, ही जिलेबी तर अम्माच्या गोष्टीप्रमाणे गोड आहे. अम्मावरून आठवलं. औषध. पैसे तर खर्च झाले. आता तर गेलो कामातून. काय झालं? चिरू, निष्काळजीपणा चांगली गोष्ट नाहीये. ते तर मी इथेच होते म्हणून मी रत्नासाठी औषध घेऊन आले. सॉरी अम्मा. सॉरी आजी. इथून पुढे असं कधीच करणार नाही. काय झालं चिरू? तू इतक्या घाईमध्ये का पळालास? काय होणार आहे? एक काम दिलं होतं ते सुद्धा विसरला. काही हरकत नाही रत्ना. चिरूला त्याच्या चुकीची जाणीव झालीये. चिरू दादा, तू पण खेळ ना. नाही नाही, मला टीव्ही बघायचा आहे. एवढ्या जोरात बॉल कोण मारतं? नोनी, चिरू, कुठे गेली ही मुलं? चिरू, ऐक तर, बाहेर कपडे वाळतायत. जाऊन पटकन घेऊन ये. पाऊस पडणार आहे. टेन्शन घेऊ नका अम्मा, मी आहे ना. विसरू नको चिरू. हो अम्मा, लगेच जातोय. ओहो, सगळे कपडे भिजून गेले. हा चिरू पण ना. चिरू, मी तुला गच्चीवरून कपडे आणायला सांगितले होते. ते कधी? सॉरी अम्मा, मी विसरलो. अम्मा, ह्याचं नाव तर मिस्टर विसरभोळे असलं पाहिजे, चिरू नाही. आज खूप चांगलं ऊन पडलंय. चिरू, नोनी आणि बाबू कुठे आहेत? ते तर आजीला भेटायला गेले आहेत. अच्छा ठीक आहे. बरं ऐक, बाहेर लोणच्यासाठी कैऱ्या वाळत घातल्यात. लक्ष ठेव. तोपर्यंत मी सुद्धा रत्नाला भेटून येते. काय झालं गोपी? बस 1 मिनिटात आलो. गेम बस संपणारच आहे. हा गोपी पण ना 1 मिनिट शांत नाही राहू शकत.
अरे त्यासाठीच तुला बोलवत होतो, पण तुला व्हिडिओ गेम्स मधनं वेळ मिळेल तर ना. जा जा इथून. आता तूच दे आम्हाला उत्तर. माझं ऐकलं असतं तर असं घडलंच नसतं. आळशी चिरू. चिरू पुन्हा निष्काळजीपणा. कुणास ठाऊक हा मुलगा केव्हा सुधारणार. सॉरी अम्मा. सॉरी म्हणण्याचा हा अर्थ नाही की तू वारंवार चुका करत राहा आणि मग सॉरी म्हणत राहा. आणि तुझ्या सॉरी म्हणण्याने कैऱ्या परत येणार नाहीत. मी तर म्हणते वारंवार सगळ्यांना सॉरी म्हणण्यापेक्षा चांगलं आहे की तू सॉरीचं कार्ड छापून घे. तेच वाटत राहा. रॉक पेपर सीझर. ये मी जिंकलो. काय झालं? ओरडतोयस कशाला? आता कोणाचं नुकसान करून आलास? अम्मा, मला उद्या स्कूल मधून पिकनिकला जायचंय. असं ठरलंय की सगळे जण जेवण आपल्या घरून बनवून आणणार आहेत. अरे वा. फक्त वा म्हणून काम चालणार नाही अम्मा. तुम्हाला माझ्यासाठी सांबर बनवावं लागेल, कारण मी वचन दिलंय की मी जगातलं बेस्ट सांबर घेऊन येणार आहे. असं होय. ठीक आहे. वाव, जर सुगंध एवढा कमाल आहे तर चव कशी असेल. चिरू सांबार थोड्या वेळात तयार होऊन जाईल. मी त्यात सगळं घातलंय. थोड्या वेळाने तू त्यात 5 चमचे मीठ टाक. 5 चमचे मीठ टाक. 5 चमचे मीठ टाक. तोपर्यंत मी मंदिरात जाऊन येते. ठीक आहे अम्मा, तोपर्यंत मी खेळून घेतो. अरे गोपी कुठे गेला? गोपी, अरे जरा थांब. चिरू चिरू, हा चिरू कुठे निघून गेला? मला पक्की खात्री आहे की हा सांबारात मीठ घालायला विसरून जाईल. मीच मीठ घालते. 1 2. वा, अम्माच्या हातच्या सांबाराला तर तोड नाही. विसर भोळा चिरू तर ह्यात मीठ घालणारच नाही. पण मला बिन मिठाचं सांबार नाही खायचं. मीच टाकते. 1 2. ये बाबू. काय झालं? थकलास का बाबू? गोपीने एवढं पळवलं तर दमणारच ना. मी पाणी पिऊन येतो. अरे वा, काय सुगंध आहे सांबाराचा. खेळण्याच्या नादात चिरू दादा तर सांबारात मीठ टाकायला तर विसरूनच जाईल. जसं सगळं काही विसरतो. मीच टाकून देतो. 1 2. घ्या खारे शेंगदाणे घ्या. घ्या. नमकीन वरून काही आठवतंय, पण काय? नमकीन खारे बिस्किट, खारे शेंगदाणे. अरे नाही, कन्फ्यूज करू नकोस. नमकीन चिप्स. काय विसरतोय? नमकीन. हा, आठवलं. अरे काय आठवलं ते आम्हाला पण तर सांगून जा. आता सांगणार नाही, करून दाखवणार. 4 आणि 5. अम्माचं सांबर खाऊन तर पिकनिक मध्ये सगळे त्यांचं जेवण विसरून जातील. चिरू मीठ टाकलं होतंस ना सांबारामध्ये? हो अम्मा, 5 चमचे. बघाच, उद्या पिकनिक मध्ये हे खाऊन सगळे त्यांची बोटं चाटत राहतील अम्मा. आणि मग एके दिवशी काय झालं चिरू? रडतोस का? सांबरमुळे अम्मा. तुमच्या सांबरमुळे पिकनिक मध्ये सगळ्यांनी माझी खूप खिल्ली उडवली. म्हणजे सांबर मध्ये मीठ एवढं जास्त होतं की सगळे म्हणाले की हे सांबर नाही, समुद्राचं पाणी लागतंय. हे तर खरंच समुद्राच्या पाण्यासारखं आहे. इतकं मीठ. पण असं कसं होऊ शकतं? तू किती मीठ टाकलं होतं? 5 चमचे. 5 म्हणजे 20 चमचे. एवढ्या मिठाने सांबार तर समुद्राचं पाणीच वाटेल ना.
पण तुम्ही लोकांनी मीठ का टाकलं हे काम तर माझं होतं. तुझ्या निष्काळजीपणामुळे चिरू कुणाचा तुझ्यावर भरोसा नव्हता की तू मीठ टाकायचं लक्षात ठेवशील. समजलं अम्मा. आता मी कधीच कुठलं काम निष्काळजीपणे नाही करणार. माझ्या निष्काळजीपणामुळे सांबर सुद्धा खराब झालं आणि अख्खा दिवस सुद्धा. ओ हो, काही हरकत नाही. अखेर तुला तुझी चूक समजली ना. सांबार तर मी पुन्हा बनवीन. पण फक्त सांबाराने काम चालणार नाही अम्मा. बिचाऱ्या चिरूचा अख्खा दिवस खराब झालाय. त्यामुळे याचा दिवस तर चांगला करावाच लागेल. हो करून टाकूया. अम्मा म्हणाल्या दिवस चांगला करूया म्हणजे इट्स स्टोरी टाइम विथ सुधा अम्मा. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.